नमस्कार. पण असा बघू नको. लेखक जयंत विद्वंस. अभिवाचन अनुराधा कर्वे. दोघेही जवळपास माझ्या वयाचे असतील. मोठा सुजित माझ्याबरोबर होता वयाला. धाकटा समीर 2 वर्ष लहान. 2 घरं सोडून ते राहायचे आमच्यापासून. एकूण 3 मजली चाळ टाईप बिल्डिंग होती आम्ही राहायचो ती. काड्यापेटीसारखी चौकोनातली घरं. सगळेच भाडे करू. मालक 3ऱ्या मजल्यावर राहायचे, पण त्यांच्याकडेही 3च खोल्या होत्या. आतमध्ये एक छोटी खोली, ज्यात किचन कम छोटी दरवाजा नसलेली मोरी, तिच्या कट्ट्यावर पिण्याच्या पाण्याची भांडी ठेवायची जागा असायची. बाहेर थोडी मोठी हॉल, ड्रॉइंग रूम, गेस्ट रूम, बेडरूम असलं कुठलंही नाव नसलेली खोली. पाहुणे आले की गॅलरीत किंवा कॉटच्या खाली झोपायला लागायचं. मध्ये अंगण नाही म्हणता येणार, पण भरपूर मोकळी जागा होती बिल्डिंगच्या आत. तिथे नळ कोंडाळं होतं मध्यभागी. सगळ्यांच्या सायकली आत येण्याच्या वाटेवर एका भिंतीला लागलेल्या असायच्या. 4 चाकी सोडा, पण मोपेड वगैरे प्रकार नव्हताच कोणाकडे. सगळे कसे खाऊन पिऊन सुखी. प्रत्येक घरात कमी अधिक फरकानी महिना अखेर ही असायचीच. सगळे आर्थिक बाबतीत एकाच स्तरावर होते, त्यामुळे आनंद, अडचणी, दुःख यांच्या व्याख्या फार वेगळ्या नव्हत्या. एका अंधाऱ्या कोपऱ्यात 4 संडास होते. प्रत्येक मजल्यावर त्या मजल्याची सोय होती. कुलपं कशालाच नव्हती, त्यामुळे घाईवर आलेला परराज्यात गेल्यासारखा कुठेही जाऊ शकायचा. पण सकाळी सकाळी दार उघडं मिळणं मोठी भाग्याची गोष्ट असायची. पण ते फार महत्त्वाचं नाही. कोंडाळ्याच्या बाजूनी आयताकृती पट्टे शिल्लक होते, त्यात मुलं खेळायची. तळमजल्यावरच्या लोकांना अंगण अनुभवता येतं याचा वरच्या मजल्यावरच्या लोकांना त्रास व्हायचा. तर त्यांना गॅलरीत उभं राहून खालची गंमत बघता येते याची खालच्या लोकांना असूया वाटायची. गच्ची वाळवणं आणि उन्हाळ्यात झोपण्यासाठी सगळ्यांना खुली होती. या चाळीतच लोकांचे संसार फुलले आणि आर्थिक सुबत्ता आल्यावर तिथून बाहेर पडले. काळ बदलत राहतो. सरलेला काळ चांगला की वाईट हे ज्याच्या त्याच्या सुखदुःखावर ठरतं. तर मूळ विषय सुजित आणि समीर. घाऊक एकाच हंगामात आलेल्या पिकासारखी आम्ही सगळी मुलं 2-4 वर्षाच्या फरकाने होतो. खाली नुसता धुमाकूळ चालायचा. तिथे जात, आर्थिक परिस्थिती आड यायची नाही. खाली राहणारी माणसं खूपच गोंगाट झाला तर तोंडेखलं ओरडायची. भांडणं व्हायची, मारामाऱ्या व्हायच्या, कुणाच्या घरात बॉल जाऊन काहीतरी फुटायचं. पण ते सगळं दिवस संपला की संपायचं. सुजित, समीर, आई आणि बाबा असं आमच्यासारखं चौकोनी कुटुंब होतं ते. काका एका प्रायव्हेट फर्ममध्ये क्लार्क होते. उषा काकू गृहिणी होती. आपण केवळ नाईलाज आहे म्हणून इथे राहतो असा भाव कायम तिच्या चेहऱ्यावर असायचा. 3ही मजल्यात ती दिसायला कुणापेक्षाही सरसच होती. याचा तिला गर्व म्हणता येणार नाही, पण जाणीव होती. त्यामुळे ती फार कुणाकडे जाणं येणं ठेवणारी नव्हती. सगळ्यांनी तिला माणसात आणण्याचे प्रयत्न करून बघितले, पण ती खूप फटकळ होती. कुणाला काय फरक पडतो. सगळ्यांनी मग ती वागते तसंच तिच्याशी वागायला सुरुवात केली. जेवढ्याच तेवढं. दोघेही सगळ्या मुलांबरोबर खेळायला असायचे. पण काकूची हाक यायची ठरल्यावेळी दुसऱ्या हाकेला दोघं वर गेले नाहीत तर त्यांना फटके मिळायचे. राज्य उद्या देतो, पण आत्ता थांबू नको रे असं विनवून ते पळ काढायचे. समीर 2 वर्ष मागे असला तरी माझं आणि त्याचं चांगलं पटायचं. खेळताना आम्ही शक्यतो एकाच टीममध्ये असायचो. ठरवून. तिच्या नजरेत काहीतरी दहशत असावी. संपूर्ण कुटुंबावर तिची सत्ता असावी. त्याच्या घरात भांडणं व्हायचीच नाहीत. आई म्हणायची, जोशींना तिनं संमोहित केलं आहे बहुतेक. तेही फार कुणात मिसळायचे नाहीत. रस्त्यात भेट झाल्यावर नमस्कार, काय कसं काय, आज पाऊस काही थांबेलसं वाटत नाही, एवढंच. त्यांना कुठलंही व्यसन नव्हतं असं आम्हाला वाटायचं. पण एकदा कळलं की ते कामाच्या ठिकाणाहून निघाले
की सिगरेट ओढतात, तोंड धुतात, वर बडीशेप धना डाळ खातात मुठभर, त्यावर पुदिन्याची 2 पानं आणि मगच घरी येतात. उषा काकूला कळलं नाही पाहिजे. व्यसन वाईट हे ठीक, पण एवढी दहशत? ती विक्षिप्त किंवा विकृतही नव्हती, पण आपल्या आरसपानी सौंदर्याला एका कारकुनाच्या सोबत इथे चाळीत राहावं लागतंय. आपण केवळ बंगला गाडी असलेल्या माणसाशी लग्न करायच्या दर्जाचे आहोत असं तिला वाटायचं. तो सगळा राग मुलांना ती बोलायची तेव्हा कळायचा. आमच्या वेळी डिस्टिंक्शन मिळालं तर माणूस प्रज्ञावंत, खूप हुशार वगैरे वाटायचा. आम्ही कधी फर्स्ट क्लासच्या वर गेलो नाही, कितीही अभ्यास केला तरी. दोघात सुजित थोडा ढ होता, अगदी मठ्ठही नव्हता. सेकंड क्लास मिळायचा, नापास वगैरे नाही व्हायचा. समीर 70% आसपास जायचा. रिझल्ट लागला की त्यांचे खेळ बंद व्हायचे. मग रोज एकदा तरी दोघांना अभ्यासावरून बोलणी, फटके बसलेले ऐकायला यायचे. सुजित सगळं निमूट सहन करायचा. समीरला चांगले टक्के पडायचे, त्यामुळे तो थोडं तरी उलटं बोलायचा. अभ्यास करा, चांगले मार्क मिळाले तर चांगल्या नोकऱ्या मिळतील, नाहीतर बापासारखी कारकुनी करा आणि राहा खुराड्यातून, बायका पण अशाच मिळतील, मग काही कर्तृत्व नसलेल्या आणि सामान्य रूपाच्या. माझंच नशीब फुटकं, पोरांना अभ्यास नको, बापाला प्रगती नको, रहा आहे त्यात. बाजूची घरं ऐकायची आणि न ऐकल्यासारखं करायची. दोघंही कधी कुणाच्या घरात डोकवले नाहीत किंवा कशातच सामील झाले नाहीत. गणपती, दिवाळी किंवा कुठल्याही सणाला खाली कल्ला असायचा, पण यांचे लाईट 9 वाजता बंद म्हणजे बंद. पहिल्यांदा आम्ही मुलं हाक मारायचो, पण उत्तर यायचंच नाही. झोप येवो न येवो, डोळे बंद हवेत आणि सकाळी जाग येत नाही म्हणजे काय? 5ला उठून आवरून दोघांना अभ्यासाला बसावं लागायचं. अतिशिस्त तिरस्कार निर्माण करते. दोघांचंही बालपण असंच घुसमटत संपलं. आम्ही काही अभ्यासात फार दिवे लावले अशातला भाग नाही. खूप प्रयत्न केल्यावर फर्स्ट क्लास मिळत राहिला. सुजित 10वीला नापास झाला. झोक बुडी झाल्यासारखं वातावरण होतं. बरीच पोरं होती तेव्हा 10वीला तिथे. 2-3 जण नापास झाले म्हणून कुणीच पेढे वाटले नाहीत. उषा काकूच्या डोळ्यात फक्त संताप आणि दुःख अशी मिश्र भावना होती. सुजित काहीच बोलला नाही. 8 दिवस पारायण चालू असल्यासारखं तो बोलणी खात होता. काका आणि समीर पण त्याच्याबरोबर भरडले जात होते. खालच्या पाटलीनाजी वर आल्या मग. त्यांना सहन होईना. अगं जीव तरी घे त्याचा, सुटेल म्हणजे तो. परत बसेल की तो, काय चोरी केली का खून केलाय त्यानं, किती गया बोलशील. त्या कुटुंबाची रयाच गेली त्यानंतर. आपला खूप मोठा पराभव झाला असं काकूंना वाटत राहिलं. 4 महिन्यात त्यांनी घर बदललं. खाली सामान हलवायला टेम्पो आला तेव्हाच सगळ्यांना कळलं. आम्ही मुलं जमा झालो होतो दोघांना अच्छा करायला. एकाही बाईला जाताना भेटावं, सांगावं कुठे जातोय असं काही त्यांना वाटलं नाही. महिना पंधरवड्यात त्यांचा विषय मागे पडला. समीरची शाळा पण बदलली होती आधीच, त्यामुळे शाळेत भेटण्याचा प्रश्न आला नाही. बहुतेक ते शहराच्या दुसऱ्या टोकाला राहायला गेले होते. शाळा, कॉलेजेस झाली, नोकऱ्या लागून, लग्न होऊन आता आमची बच्चे कंपनी कॉलेजला आहे. एवढ्या काळात किती माणसं ओळखीची होतात, काही विस्मृतीत जातात, काहींना आपण विसरतो, काही आपल्याला विसरून जातात. सुजित आणि समीर मात्र माझ्या लक्षात राहिले होते. सुजित काकूसारखा देखणा होता, पण घुसमट होऊन कायम पडलेल्या चेहऱ्याचा असायचा. घुमा झाला होता तो सतत बोलणी खाऊन. समीर मात्र 4 चौघांसारखा होता. आयुष्यात कोण कुठल्या वळणावर भेटेल सांगता येत नाही. 2 महिन्यांमागे मला समीर भेटला अचानक मुंबईत. आठवणीतला चेहरा धूसर झाला होता, खूप धूसर झाला होता. माझ्या कंपनीच्या कामासाठी मी गेलो होतो सरकारी ऑफिसमध्ये. माझी फाईल नेमकी त्याच्याकडे होती. कार्डवरचं नाव आडनाव वाचून त्यांनी मला आत बोलावलं. दादा, ओळखलं का? नाही. मी समीर.
40 वर्ष झाली होती एकमेकांना बघून. काम संपवून आम्ही खालीच असलेल्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. खरं तर काय बोलायचं हा प्रश्न होता. सुजित, काकू, काका कसे आहेत? इथे कुठे असतोस? मुलं किती? या प्रश्नांशिवाय माझ्याकडे फार आठवणी नव्हत्या. सुजित कसा आहे रे? काय करतो आता? हे 2 प्रश्न मात्र ठळक होते डोक्यात. आम्ही खाली गेलो. जेवताना बराच वेळ बोलत होतो आम्ही. म्हणजे तो बोलत होता आणि मी ऐकत होतो. एकूणच त्याचं बरं होतं. पण एक माणूस स्वतःच्या हेकटपणामुळे, स्वतःच ठरवलेल्या दुःखामुळे सूड घेण्याच्या भावनेनं इतरांचं जगणं कसं अवघड करतो हे कळलं. फारसं आशादायक नव्हतं चित्र, पण काहीतरी समजलं याचा आनंद जास्त होता. तिथून ते हलले आणि शहराच्या दुसऱ्या टोकाला राहायला गेले. सुजित अगदी मठ्ठ नव्हता, पण आईची बोलणी आणि परीक्षेचं टेन्शन, नापास झालो तर, या एका प्रचंड प्रश्नामुळे तो 3 वेळा परीक्षेला बसला आणि शेवटच्या प्रयत्नात 40% घेऊन पास झाला होता. समीर मात्र पटापट शिकत गेला. BCom झाला, पुढे CA झाला, सरकारी नोकरी पण लागली. सुजित मागेच राहिला आयुष्यात. मोठा झाल्यामुळे मार मिळत नव्हता, पण सतत टोमणे वाढले. समीरशी तुलना वाढली. समीरला समज आल्यानंतर त्यांनी एकदा धीर करून आईला चांगलं सुनावलं. काका आधीच अबोल होते, ते अजून अबोल झाले. त्यांनी ना कधी सुजितची बाजू घेतली, ना कधी बायकोला काही समजावलं. समीर सांगत होता आणि मी विषण्णपणे ऐकत होतो. तो डिप्रेशनमध्ये गेला पार. तेव्हा कुठे माहीत होता आजार. मानसोपचार तज्ज्ञाकडे आणलं होतं नेऊन, पण गोळ्या बंद झाल्या की तो परत उदास व्हायचा. आईवर त्याचा प्रचंड राग होता, पण तो कधीच तिला काही बोलू शकला नाही. भीती वाटावी असा रागाने एकटक बघायचा तो तिच्याकडे. उठून गळा दाबेल की काय अशी भीती वाटायची. 30व्या वर्षी त्यांनी एकदाचं सगळं संपवून टाकलं. जवळजवळ 15 वर्ष 10वी नंतरची घुसमटत आतल्या आत जळत राहिला, संपत राहिला. तो गेला ते बरं झालं. 15 वर्ष तो नुसता बसून होता घरी. तो गेला आणि 6 महिन्यात बाबा गेले. खूप रडायचे रे ते. मी का बोललो नाही त्यावेळी असं म्हणायचे. पश्चात्तापाला काही अर्थ नव्हता त्यांच्या. उरलो मी आणि आई. मी पटापट शिकत गेलो, नोकरीही मिळाली. इथेच राहतो ठाण्याला. मुलगी आहे एक मला, कॉलेजला जाते आता. बायको पण नोकरी करते माझी. आणि आई? आई आहे, पण माझ्याकडे राहत नाही ती. कारण तिला घरी ठेवू शकत नाही. ती ठार वेडी झाली आहे ना म्हणून. सुजितचे तळतळाट लागले म्हणायचे. एकटीच बडबडायची. बाबा गेले मग अजूनच वाढलं प्रकरण. स्वतःला मारून घ्यायची. खूप उपचार केले, पण घरी नाही ठेवू शकणार इतकी हिस्टेरिक व्हायची. अजूनही होते. शेवटी नाईलाजानी तिला वेड्याच्या इस्पितळात ठेवलं आहे. आता मलाही ओळखत नाही. तरीही मी जातो महिन्यातून एकदा भेटायला. आहे हे असं आहे. मग पत्त्याची, फोन नंबरची देवाणघेवाण झाली. त्यांनी पुण्याला आणि मी ठाण्याला सहकुटुंब यायचं असं ठरलं. बिल्डिंगमधल्या लोकांच्या चौकशा झाल्या. समीरची काहीतरी पूर्वपुण्याई असावी. तो या सगळ्यात भरडला गेला नाही. तो म्हणाला, आई एकच वाक्य इतकी वर्ष न थकता म्हणते आहे. त्यावर कुठलीही गोळी नाही उपायाची. ती संपेल त्या दिवशी हे सगळं थांबेल. ती ज्याला उद्देशून म्हणते तो कधीच या जगातून गेलाय. जी म्हणते तिला त्याचा अर्थ कळतो असंही नाही. पण शहाणपण आणि वेडेपणाच्या सीमेवर उभं असताना, वेडेपणाच्या बाजूला तोल जायच्या आधी जे तिच्या मनात डोक्यात होतं ते कोरलं गेलं आहे तिच्या मेंदूत. आणि मग इतकी वर्ष झाली
ती ते न थकता म्हणते आहे. देवानी तिची लवकर सुटका करावी अशी मी रोज प्रार्थना करतो आहे देवाला. त्याचं वाक्य माझ्या डोक्यात रुतलंय, जे उषा काकू गेली अनेक वर्ष म्हणत आहे. सुजित झाला का पास? सांग त्याला. मी काही बोलणार नाही. नसते एखाद्याला बुद्धी इतरांसारखी. मी खूप छळ केलाय ना त्याचा. चुकलं माझं. त्याला सांग रे, रागाने बघू नको माझ्याकडे असा. माझा हवा तर गळा दाब, पण असा बघू नको.